नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने डॉक्टर राजीव पोद्दार यांना उमेदवारी दिलेली आहे। खरं तर अनेक वेळा त्यांची जी उमेदवारीची संधी आहे ती हुकल्यानंतर अखेर राजीव पोद्दार यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाने रविवारी रात्री जाहीर केलेली आहे। सोमवारी त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्जसुद्धा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल केलेला आहे। यावेळी भाजपने त्यांच्या उमेदवारी भरण्याच्या पूर्वी मोठं शक्ती प्रदर्शन केल्याचं नागपुरात बघायला मिळालं आहे। खरं तर डॉक्टर राजीव पोद्दार कोण आहेत हे आपण जाणून घेऊया। तर डॉक्टर राजीव पोद्दार हे खरं तर 1991 पासून सक्रिय राजकारणामध्ये आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत निकटवर्ती असे मानले जातात। खरं तर नितीन गडकरी यांचं जे घर आहे धापेवाड्यामध्ये, नागपुरातील ग्रामीण भाग आहे, त्या धापेवाड्या मध्ये गडकरींचं घर आहे, शेती आहे। त्याच्या अगदी लगत असलेला कळमेश्वर हे गाव येतं। त्या कळमेश्वरमधून डॉक्टर राजीव पोद्दार हे येतात। डॉक्टर राजीव पोद्दार हे खरं तर 1991 पासून सक्रिय राजकारणात असले तरी त्यापूर्वी ते 1985 ते 87 पर्यंत सिरोंचा या ठिकाणी डॉक्टर होते। सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून ते वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। सक्रिय राजकारणात आल्यानंतर त्यांनी नागपूर ग्रामीणमध्ये अनेक अशी महत्त्वाची पदं भारतीय जनता पक्षामध्ये असताना भूषवली आहे। त्यामध्ये ते भारतीय जनता पक्षाचे नागपूर ग्रामीणचे जिल्हा महामंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यानंतर नागपूर ग्रामीणचे जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। खरं तर ग्रामीण भागातील नेतृत्व म्हणून त्यांची एक ओळख डॉक्टर राजीव पोद्दार यांची या ठिकाणी नागपुरात आहे। जिल्ह्यामध्ये मोठी पकड त्यांची मानली जाते। खरं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक दोन वेळा त्यांच्या सार्वजनिक भाषणात सुद्धा उल्लेख केलेला होता की त्यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा होते। त्यावेळी गडकरी असं म्हणाले होते की फडणवीस आणि बावनकुळेंना उद्देशून की डॉक्टर राजीव पोद्दार हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान जुने जाणते कार्यकर्ते आहेत, त्यामुळे नक्कीच ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी राजीव पोद्दार यांच्याकडे लक्ष द्या तुम्ही, असं गडकरी म्हणालेले होते। त्यामुळे अखेर भारतीय जनता पक्षानं डॉक्टर राजीव पोद्दार यांना नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवलं असल्याचं बोललं जात आहे पक्षाने। खरं तर डॉक्टर राजीव पोद्दार हे व्यवसायाने डॉक्टर आहे। कळमेश्वर या ठिकाणी त्यांचा दवाखाना आहे। गोरगरीब रुग्णांसाठी ते निःशुल्क उपचार आणि वैद्यकीय सेवा ते पुरवत असतात। ग्रामीण भागात दांडगा त्यांचा जनसंपर्क आहे। कळमेश्वर हा ग्रामीण भाग आहे खरं तर नागपूरचा, त्या ठिकाणी ते येतात। त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे त्यासोबतच नागपूर ग्रामीणचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते। त्यावेळी ज्यावेळी त्यांना उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की हजारो कार्यकर्त्यांनी जो दाखवलेला विश्वास आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने जो विश्वास दाखवला आहे त्याचं नक्कीच एक चीज जी आहे ते येणाऱ्या काळात करून दाखवायचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर येणार आहे। खरं तर एक गोष्ट आवर्जून आपण सांगितली पाहिजे ती म्हणजे डॉक्टर राजीव पोद्दार हे चंद्रशेखर बावनकुळे यांची ती जागा होती नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची, ती रिक्त झाल्यामुळे, कारण चंद्रशेखर बावनकुळे हे गेल्या वर्षी कामठीमधून निवडून आलेले होते, त्यामुळे ती जागा रिक्त होती नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची। त्या जागेवर डॉक्टर राजीव पोद्दार यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे जानेवारी 2028 पर्यंतचा तो कार्यकाळ असणार आहे। साधारण 18 महिन्याचा कार्यकाळ हा आमदारकीचा विधान परिषदेचा डॉक्टर राजीव पोद्दार यांचा असणार आहे। खरं तर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जर विचार केला तर नागपूर महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता ही भारतीय जनता पक्षाची आहे। नगरसेवक त्यांचे अधिकांश निवडून आलेले आहेत। त्यामुळे ही जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक नागपूरची ही एकतर्फा होणार आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार यात काही संशय नाही आहे। परंतु काँग्रेस या ठिकाणी अजूनही उमेदवारी कोणाला देते, आज खरं तर आज 3 वाजेपर्यंत उमेदवारी भरण्याचा अंतिम मुदत आहे। काँग्रेसचं अजूनपर्यंत शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे उमेदवारीवर, कारण या ठिकाणी कोणी लढायला इच्छुक नसल्याचं सांगितलं जात आहे। अशामध्येच भारतीय जनता पक्षानं जुने जाणते आणि निष्ठावान कार्यकर्ते असलेले डॉक्टर राजीव पोद्दार यांना उमेदवारी दिलेली आहे। डॉक्टर राजीव पोद्दार हे नागपूर ग्रामीणमधील कळमेश्वर या ठिकाणून येत असले तरी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत। भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत। खरं तर नितीन गडकरींसोबत त्यांनी काम जे आहे ते
भारतीय जनता पक्षामध्ये केलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 2019मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सावनेर विधानसभेमधून त्यांनी सुनील केदार यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांचा दारुण असा पराभव झालेला होता. पुन्हा 2024मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे निवडणुकीसाठी तिकीट मागितलेलं होतं, परंतु त्यांच्या आशेवर, त्यांच्या तिकिटावर पाणी फेरलं होतं, कारण आशिष देशमुखांना उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. नंतर ते निवडून आले होते सावनेर विधानसभेतून. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने उशिरा का होईना डॉक्टर राजीव पोद्दार यांच्यासारख्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला, संघाच्या स्वयंसेवकाला या ठिकाणी तिकीट दिल्यामुळे कुठेतरी या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला तिकीट देण्याचा भारतीय जनता पक्षाने जे कबूल केलेलं होतं काही दिवसांपूर्वी ते मान्यसुद्धा झालेलं आहे. आणि राजीव पोद्दार यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी जाहीर झालेली आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.